जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. यापूर्वी आपण गौरी महालक्ष्मींच्या जुन्या मुखवट्याचं घरामधून विसर्जन कसं करायचं हा सविस्तर विधी व्हिडिओद्वारे बघितला. आज आपण जुने मुखवटे विसर्जन केल्यावरती जेव्हा नवीन मुखवटे घेतले जातात ते नवीन मुखवटे कसे घ्यावे आणि ते एखाद्याला कसे दिले जातात हे सुद्धा बघूया. आता या ठिकाणी प्रथम काही सूचना. सर्वात प्रथम नियम असा आहे किंवा एक मान्यता अशी आहे की स्वतः जाऊन स्वतः गौरीचे मुखवटे खरेदी करू नये, तर ते मुखवटे आपल्याला कुठल्या तरी हितचिंतकाने दिले पाहिजे. म्हणजे एखाद्याचा नातेवाईक, एखाद्याचा मित्र, भाऊ, बहीण किंवा लेकीला आई वडिलांनी द्यावे, सासऱ्याला जावयाला त्या ठिकाणी द्यावे. परंतु जर कोणाचे असे नातेवाईक एवढे व्यवस्थित नसतील, हे मी जाणीवपूर्वक बोलतो, कारण हल्ली काय झालंय, गजबजीच्या शहरांमध्ये कोणत्याही नातेवाईकांना दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशा वेळेला आपण एखाद्या मित्रमैत्रिणीकडून मुखवटे घेतले तरी सुद्धा चालतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून घेतले तरी सुद्धा चालतात. आणि अगदी तेही शक्य नसेल तर त्यापुढे जाऊन सांगतो, गौरी महालक्ष्मीची क्षमा मागून स्वतःच जाऊन स्वतः मुखवटे विकत आणून मांडले तरीही चालतील. त्याचं कारण असं की गौरीच्या मुखवटे किंवा बॉडी ह्या महाग असतात. कोणी त्या अशा भेट स्वरूपामध्ये देणं, जर एखाद्या वेळेला तेवढे जवळचे हितसंबंध कोणाशी नसतील तर स्वतः जाऊन स्वतःच विकत आणावे, काही फरक पडत नाही. परंतु या ठिकाणी दशरथ बाबा जायभाये यांना पूर्वी आपण गौरी महालक्ष्मीचे मुखवटे मी यांचे विसर्जन केले होते. आज मी त्यांना त्याच गौरीच्या ऐवजी नवीन महालक्ष्मीचे मुखवटे आणि बॉडी देतोय. या ठिकाणी हा गौरीचा सर्व देखावा आहे. तर अगदी सोपा विधी आहे, असं फारसं काहीच विशेष करण्याजोगं नसतं, तरी सुद्धा आपण या ठिकाणी एकदा बघून घ्याव्या. तर सर्वात प्रथम मी दशरथ बाबा यांना कुंकाचा टिळा लावून घेत आहे. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नम प्रकृती भद्राय नियतः प्रणिता स्मताम. याबरोबरच त्यांच्या सौभाग्यवती ज्या ह्या आमच्या आई आहेत यांनाही मी हळद कुंकू लावून घेत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि यानंतर आपण हे गौरी महालक्ष्मीचे मुखवटे त्यांना देणार आहोत. तर दोनही मुखवटे आहेत हे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, बाबा तुमचा रुमाल करा. आता एकतर पुरुषाच्या रुमालामध्ये द्यावे किंवा स्त्रीच्या ओटीमध्ये द्यावे. परंतु या ठिकाणी हे मुखवटे फार जड असल्यामुळे आणि मोठे असल्यामुळे ते ओटीमध्ये न देता मी रुमालामध्ये देतोय. रुमालात द्या किंवा स्त्रीच्या ओटीमध्ये द्या, दोन्ही पद्धती योग्यच आहेत बरं का. आई तुम्ही त्यांच्या रुमालाला हात लावा खालून. आणि या ठिकाणी मी दोनही मुखवटे असे त्यांच्या हातामध्ये देतो आणि पकडा व्यवस्थित. आणि यावरती थोड्याशा अक्षदा मी त्यांना ओटी म्हणून देत आहे. तर आपल्या ओंजळीमध्ये मावेल एवढ्या अक्षदा आपण घ्याव्या. या अक्षदांच्या वरती थोडंसं हळद टाकूया, थोडंसं कुंकू टाकूया, एक दोन फुलं ठेवूया आणि अशा पद्धतीनुसार ही ओटी मी या ठिकाणी अर्पण करत आहे. गौरी महालक्ष्मी देवे नमः समर्पयामि. अशा पद्धतीनुसार यांना आपण गौराई दिली असं या ठिकाणी आपण जाहीर करूया. आणि हे मुखवटे मी पुन्हा एकदा आता खाली मांडून घेतो, कारण की त्यांच्या ओटीमध्ये ते हे होतील किंवा वरती मांडून घेऊया. आता हे मुखवटे घरी नेल्यानंतर त्यांना वाजत गाजत घरामध्ये न्यायचं असतं, स्थापना करायची असते. तो सर्व विधी आपण जुन्या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ सविस्तर बघू शकता. घरामध्ये गौरीचं आवाहन कसं करावं, तिला कसं स्थापन करावं, वाजत गाजत तिला घरामध्ये कसं न्यावं, तिची षोडशोपचारे पूजा कशी करावी, हा संपूर्ण विधी मी मागच्या वर्षी दाखवला होता. त्या व्हिडिओची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून गौरीला घरामध्ये आणणे ते षोडशोपचार पूजन, तर ते तिथं संपूर्ण पूजाविधी त्यामध्ये बघू शकता. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. मुळामध्ये एवढे बारीक बारीक विषय आम्ही यासाठी घेऊन येतो की काही जणांना वाटेल की आंधळे सर किती लहान लहान विषय सांगतात, पण जे नवखे असतात, ज्यांनी कधीच हा सण केलेला नसतो, त्यांना याबद्दल एक प्रकारचं कुतूहलही असतं, भीतीसुद्धा असते की आमच्या हाताने काही चुकल का, हे कसं करायचं. कोणी ज्येष्ठ व्यक्ती सांगणारे नसतात. आणि या सर्व प्रॉब्लेमला स्वतः मी फेस गेलोय काही वर्षांपूर्वी. त्यामुळे माझी भावना अशी असते की आपण सर्वांना अगदी बारीक बारीक विधी दाखवावे, जेणेकरून कोणाचंही काम कुठेही अडणार नाही. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि महालक्ष्मीचं आवाहन आणि षोडशोपचारी पूजन कसं करायचं या व्हिडिओची लिंक मी आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती सुद्धा नक्की बघा. जय जगदंब, नमो आदेश.